म्हणून मी तुझे आभार मानते. पिता, धन्यवाद देते की पवित्र आत्मा या ठिकाणी बोलणारा तू आहेस. धन्यवाद देते अब्बा बाप्पा की आज पवित्र आत्मा तू आम्हाला जे काही शिकवलं आहे व जे काही शिकवणार आहात त्याचं बीज आमच्या हृदयाच्या जमिनीत पडून त्याला 100 पटीने पीक आलं आहे असा माझा विश्वास आहे. व पवित्र आत्मा मी धन्यवाद देते कारण या ठिकाणी कोणाला कशाची गरज आहे ते मला ठाऊक नाही, पण पिता तुला सर्व काही ठाऊक आहे व पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला ज्याची गरज आहे ते तू आम्हाला शिकवलं आहेस. म्हणून मी तुझे आभार मानते. धन्यवाद देते पवित्र आत्मा. तुम्ही माझ्या मुखाचा, माझ्या जिभेचा, माझ्या शब्दांचा व माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते प्रभू येशू. व ही मी प्रार्थना अब्बा बाप्पा प्रभू येशूच्या नावाने करते. हालेलुया, हालेलुया. कशा आहेत सर्वजण? जेव्हा मी तोंड उघडते बोलण्यासाठी तेव्हा माझा विश्वास काय होतो? काय होतो? ऍक्टिव्हेट होतो की नाही? मग आता पण मी काय विचारते तोच तुमचा विश्वास आहे की मी कशी आहे? मग अर्धी झोपेत बोलतात, अर्धी तर तोंड उघडतच नाही. हालेलुया. कशा आहेत सर्वजण? हालेलुया. मग जेव्हा आपल्याला असं कोण येते विचारायला इकडे तर आपण काय बोलतो? जर कोणी विचारलं की कसे आहे मग आपण कसं बोलतो? नाही, इकडे इकडे स्वस्त मस्त आहे, प्रभूच्या प्रेमाने भरलेली आहे, आनंदित आहे, बोलतो की नाही बोलतो? आणि मग जेव्हा आपण घरी असतो, जेव्हा जो व्यक्ती वचनामध्ये नाही आहे तो जर आपल्याला विचारतो मग आपण त्याला हेच सांगतो की वेगळंच काय सांगतो? काय सांगतो? काय सांगतो? मी बरे आहे का असं असं झालंय? आता नाही सांगायची, पहिला काय सांगायच्या? हालेलुया. आपण एका वचनाकडे जाऊ. मत्तई अध्याय 12 वचन 33. झाड झाड चांगले चांगले आणि आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळावरून झाड कळते. काय सांगते वचन? कशावरून झाड कळते? आता हे इकडे झाड आहे, मग आता त्याला कुठली फळं आली आहेत? सीताफळची आली आहेत. मग त्या फळावरून मला काय समजले कुठलं झाड आहे? जर एखादं झाड आहे त्याला फक्त कारली आली आहे, मग ती कारली बघून मी काय समजते की हे कशाचं झाड आहे? पण जर असं तुम्ही बघितलंय की झाड आहे आंब्याचं आणि त्याला फळं आहेत कारल्याची, असं बघितलंय कधी? की ज्याचं झाड आहे त्याचीच त्याला. मग आता आपल्या जीवनात कुठली फळं आहेत? नाही, ती बायबलमध्ये लिहिली ती मला पण माहित आहे. आपल्या जीवनात कुठली आहेत? आता समजा हे झाड आहे, बरोबर? मग जेव्हा त्या झाडाला तुम्ही बघता की मस्त सीताफळ आलं आहे, मस्त मोठं आहे, टवटवीत आहे, मग ते फळ बघून तुम्ही काय बोलता?
ते झाड बोलते की तुम्ही बोलता की काय रे मस्त फळं आहेत ना या झाडाची? बोलतो की नाही बोलतो? मग जेव्हा आपण लोकांमध्ये जातो, तेव्हा जेव्हा लोक आपल्याला बघतात, तेव्हा ते काय बोलतात? माझी फळं बघून, "कैशी आई?" ऐशी बोलतात की "वाह! काय हिची फळं आहेत." काय बोलतात? जर माझ्या जीवनात नेहमी कमतरताच दिसत आहे, गरिबी, गरिबी, गरिबी आणि मी म्हणत पण काय आहे? कारण जर आज बोलल्याने की मी गरीब आहे, ते फळ नाही आलं. फळ कशाने आलंय? जे मी बीज पेरलं आहे आणि त्याला काय दिलं आहे? खत-पाणी दिलं आहे आणि हळू-हळू ते बीज वाढून त्याचं काय झालं आहे? झाड झालं आहे आणि त्या झाडाला ते फळ आलं आहे. मग समजा की माझ्या जीवनात फक्त गरिबीचीच फळं दिसत आहेत, कमतरतेची फळं दिसत आहे. म्हणजे मी एवढी वर्ष काय पेरलं? काय पेरलं? बोलतो की नाही बोलतो? काल जसं ती बोलत होती रिप्सनाबाई की जर मासली घ्यायला व्यापारी येतात की नाही, त्यांना आपण काय म्हणतो? आता थंडीला मावरं नसते, मावरं म्हणजे आपणच आपल्या शब्दाने काय करतो? कुठे पण शब्द बोलला, जर तुम्ही घरामध्ये एकटे असून एका अंधाऱ्या रूममध्ये सुद्धा शब्द बोलला, तो शब्द पण कार्य करतो की नाही करतो? कारण प्रत्येक शब्द काय आहे? बीज आहे आणि आपलं हृदय जमीन आहे. जमिनीमध्ये जे काही बीज पेरलं जाते त्याचं फळ जो बोएगा वो. मग जर आता मी एवढी वर्ष तेच पेरलंय की थंडीमध्ये मावरं लपते, थंडीमध्ये मावरं मग त्याला फळ पण काय येणार? भले ते जाणार, पण काय विचार घेऊन जातात? समजा एक बोट आहे, ती गेली मासली पकडायला आणि त्यांना जेव्हा ते जात होते तेव्हाच शब्द भेटलेला की थंडीमध्ये जास्त मावरं भेटत नाही, कारण थंडीमध्ये मावरं लपते. मग त्या बोटीतील भागी कुठला विचार घेऊन गेले? थंडीमध्ये मावरं. जेव्हा ते जाणार काय विचार कशावर मनन करतात? ओय बघा टाकानं बघा मिळते का? कला ते थंडीमध्ये मावरं लपते. मग जेव्हा ते टाकतात त्यांची जाळी येते खाली. जाळीमध्ये काय त्यांना सापडत नाही. मग जेव्हा ते घरी येतात, तेव्हा त्यांचे अजून जे भागी असतात त्यांना काय सांगतात? आम्ही गेलतो पण आम्हाला काय भेटलं नाही, कारण थंडीमध्ये मावरं लपते. मग दुसरी बोट जाणार, ती पण काय विचार घेऊन जाणार? मग ते पण जेव्हा घरी येणार, ते पण दुसऱ्यांना काय सांगणार? मग आता सर्वच जणांच्या मुखामध्ये काय शब्द आहे? मावरं आहे की लपते? मग कार्य काय करणार? कारण जिथे दोघे एका गोष्टीसाठी एकमत होतात, ती गोष्ट स्वर्गातील पित्याकडून. मग आता इकडे दोघांपेक्षा जास्त मान्य झाले की नाही? एकमत झाले की नाही? मग तीच गोष्ट होणार की नाही? समजते की नाही समजते? हालेलुया. मग मला कशावर मनन करायचं आहे? कुठले शब्द मी बोलते? दिवसभरात सर्वात जास्ती काम काय करतो आपण? दिवसभरात संपूर्ण दिवसात 24 तासामध्ये सर्वात जास्ती काय काम करता तुम्ही? बोलण्याचं करतो की नाही? मग जेव्हा मी दिवसभरात बोलतो, तेव्हा माझे शब्द कुठले असतात? वचनाचे असतात की वचनाच्या विरुद्ध असतात? आय तुम्ही तुमचं माना समजते, पण ती बिजी आणि ती त्यांना शिकून द्या आता. कुठले असतात?
बोला. दिवसभरात आपण काय काम करतो? जास्ती बोलायचं. मग जेव्हा आपण दिवसभरात बोलतो, जेव्हा आपण घरी असतो, तेव्हा कुठले शब्द काढतो? जे शब्द मी इथे बोलतो तेच काढतो की वेगळे शब्द असतात? वेगळे असतात. मग जेव्हा तुम्ही घरी असता, तेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असते की नाही? की सोडून जाते? इकडे पण असते की नाही? मग जे शब्द तुम्ही इकडे बोलणार ते कार्य करतात, बरोबर? मग तसं जे घरी बोलतात ते पण कार्य करतात की नाही? मग घरी पण मला काय बोलायचं आहे? जर मी वचनाच्या विरोधात बोलते तर तेच माझ्या जीवनात भेटते की नाही भेटते? एक उदाहरण देते. समजा की तुम्ही घरी आहात आणि तुमचं छोटं मूल आहे. कोणाला आहे? बारकं पोर आहे कोणाच्या घरी? आहे की नाही आहे? होतं की नाही आहे? बारकीच होती. हां. हालेलुया. मग जेव्हा छोटं मूल असते आणि ते झोपत नाही रात्रीचं, तेव्हा मग आपण काय करतो त्यांना झोपवण्यासाठी? घाबरवतो की नाही घाबरवतो? काय करतो? काय करता तुम्ही जेव्हा ती झोपत नाही? गुबू गुबू. हालेलुया. बोलतो की नाही बोलतो? मग जेव्हा ते मूल झोपत नाही तेव्हा ते भित्रेपणाचं बीज त्याच्या जीवनात कोण पेरते? आपणच पेरतो. मग जेव्हा ते थोडं थोडं मोठं होते आणि मग जेव्हा त्याला रात्रीचा सुसू येते, मग तो एकटा जाते? जाते एकटा? का नाही जात? का नाही जात? भीते. आणि का भीते? कारण कोणी ते बीज पेरलं. म्हणून फळ पण कोण भोगते? कारण मी पण जेव्हा मोठी झाली तेव्हा पण मम्मीला घेऊनच जायची. कारण ते बीज माझ्यामध्ये होतं की जर मी कालोपामध्ये गेली तर कोणतरी येणार. कारण लहानपणापासून काय बीज पेरलंय? काय बीज म्हणजे आता नाही घेऊन जात. म्हणजे लहान होती, थोडी मोठी अशी अशी. सगळ्यांचं सारखं बोलावू नको, सगळ्यांची जबाबदारी. हालेलुया. मग काय करतो तुमच्या इकडे तर नसेल होत. तुमच्या इकडे होते? आयसा कधी घाबरवलंय मुलांना? मग आता जेव्हा ते मूल भीते त्याच्यामध्ये ते भित्रेपणाचं बीज कुठून आलं? मग आता हळूहळू त्याला काय होते? वाढत जाते की नाही? मग तो अंधारामध्ये एकटा जातो की उठवतो रात्रीचा? मग त्रास कोणाला होतो? कारण बीज कोणी पेरलंय? मग जसं बी पेरणार तसंच फळ. हालेलुया. मग आता काय करणार? आता वचनात आले बरोबर, पण जे छोटं मूल आहे त्याला पण वचनात ठेवणं. नाहीतर तुम्ही तर बीज पेरला आणि गेले, मग ते भोगायला कोणाला लागते? मग आता काय बोलणार? वचन कुठलं वचन बोलणार? वचन बोलायचं आहे पॉझिटिव्ह शब्द. कारण जर तिथे येशूच नाही आहे तर त्याचा काय फायदा नाही. तर कुठलं वचन आहे मग? धन्यवाद प्रभू येशू. तू माझ्या मुलाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि कारण मी जेव्हा छोटी होती म्हणजे आता 3 वर्ष झाली. नाही म्हणजे जेव्हा वचनात आली. जेव्हा मी छोटी होती तेव्हापासूनच अंधाराला काय करायची? घाबरायची. आणि आता 3 वर्ष झाली आता घाबरत नाही. नाही ते जैशी छोटी आहे तशीच काय करायची?
घाबरायची. आणि जर रात्रीचं सांगितलं की जा दुकानात जा किंवा काहीतरी सामान आणायला जा, जर माझी छोटी बहीण बरोबर असेल तर दोघी जाणार, पण कशा जाणार? दोघी पण घाबरायचो. आमची जी पायरी आहे तिथे उतरणार दोघी संगाती, कारण तिकडे लाईट आहे. खाली गेलो, मग त्याच्यानंतर ती इकडून बघणार, मी इकडून बघणार कोण येते की नाही येत. मग 3 नंबर काउंट करायचे. मग 3 नंबरला दोघी संगाती धावत जायचं, कारण आमचं घर इकडे आणि गल्ली आहे. तर 1 2 3 मग दोघी धावत जोपर्यंत रस्ता येईना तोपर्यंत धावत जायचं. मग रस्त्यावर थांबायचं, सामान घ्यायचं, परत 1 2 आणि वर सीडीवर जायला काय आहे, एकच जण चढू शकते, एकीला पाटी. मग आता ती छोटी आहे, ती कोणाला पाठी ठेवणार? मलाच ठेवणार ना. आणि ती जेव्हा धावत जायची डायरेक्ट दरवाजावर लात मारून उघडायची आणि तिच्या मागे मागे मी लगेच दरवाजा बंद करायला. की कोण? म्हणजे ते आमच्यामध्ये काय भरलं होतं, भित्रेपणाचं बीज भरलं होतं. आणि आम्हाला असंच वाटायचं, कुठे पण अंधारामध्ये गेलो नाहीतर कुठे पण एकटे असलो असं वाटायचं की कोणीतरी आहे, नाहीतर कोणीतरी मग पाठीमागे येत आहे. पण जेव्हा आम्ही वचनामध्ये आलो आणि जेव्हा वचन सापडलं की प्रभूने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे. आणि स्वतः प्रभू येशू आपल्या बरोबर आहे. त्याचे दिव्य दूत आपल्या भोवती त्याने पालट ठेवलं आहे. त्याचं रक्ताचं कुंपण आपल्या भोवती आहे. मग जेव्हा आम्हाला हे कळलं, त्याच्यानंतर हळूहळू आमची भीती कमी झाली आणि एकटीच गेली. हालेलुया. पण त्या दिवशी मला ते बोलले, गोरी आंटी बोलली, बोलते तुम्हाला भित्रेपणाच्या वचनावर अजून बोलते स्ट्रॉंग व्हावं लागेल, कारण तुम्ही अजून पण पाल जी आहे तिला काय करता. म्हणजे मी त्यांचा शब्द घेतला आणि मी पण त्या वचनावर आता स्ट्रॉंग करायचं घेतलं आहे. हालेलुया. वाचा. झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळावरून झाड कळते. हालेलुया. मग कुठल्याही चांगल्या झाडाला वाईट फळ येऊ शकते आणि कुठल्याही वाईट झाडाला चांगलं फळ येऊ शकते. मग आता आपली जी फळं दिसत आहे ती कशावरून दिसत आहे? जे आपण भूतकालामध्ये पेरलं आहे. मग जर भूतकालामध्ये मी सर्व वचनाच्या विरुद्ध पेरलं आहे, तर आता माझ्या जीवनात फळं कुठली दिसतील? वाईट फळच दिसतील की नाही? मग आता जर मला ते झाड नको आहे, जे वाईट फळांचं झाड आहे ते मला नको आहे, मग मला काय करावं लागेल? जर एखादं झाड तुम्हाला नको आहे, मग तुम्ही काय करता? कापू नाही शकत, उपटू नाही शकत. जर समजा मी एक झाड लावलं आणि इकडे एक झाड लावलं आणि मी फक्त जे झाड या ठिकाणी लावलं आहे त्यालाच रोज पाणी देते, त्याचंच खत पाणी करते, त्यालाच फक्त पुरवते, आणि जे झाड तिकडे आहे त्याला मी काहीच देत नाही, मग कुठलं झाड राहणार? ज्या झाडाला मी रोज खत पाणी घालते, ज्याला पुरवते, तेच झाड वाढणार की नाही? मग आता जे झाड माझं चुकीचं आहे त्याला आता मला खत पाणी घालणं बंद करावं लागेल, आणि जे वचनाचं आहे बीज त्याला काय करावं लागेल?
खतपाणी घालावं लागेल. म्हणजे ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्यावर आता मला मनन करणं सोडून द्यावं लागेल आणि जे वचनाचं आहे त्याच्यावरच फक्त, म्हणजे मला ते सोडायचं पण नाही, मला फक्त वचन जे आहे त्याच्यावरच रात्रंदिवस मनन करायचं आहे. म्हणजे घाण आहे ते अपने आप बाहेर. मग आता माझं काम काय आहे? काय काम आहे? कारण विश्वास तर आपल्यामध्ये ऐकण्याने आणि ऐकण्याने आला आहे. आता मला तेच धैर्याने सकाळी वचन घेतलं की नाही, सर्वात पहिला काय करायचं आहे? मुखाने कबूल करायचं आहे. दुसरा, अंतःकरणात विश्वास. वाचा ते वचन. यहोशवा 1:8. मनन ते यामन आहे विश्वास. हा, नियमशास्त्राचा हा ग्रंथ ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे त्याचे रात्रंदिवस मनन कर आणि काळजीपूर्वक पाळ. म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. पहिला काय करायचं आहे? वचन कुठे असलं पाहिजे? मुखामध्ये. आणि काय करायचं आहे? त्याला कबूल करायचे आहे. रात्रंदिवस त्यावर. दुसरं काय करायचं आहे? मनन करायचं आहे. आणि जेव्हा ह्या दोन गोष्टी आपण करणार, आपली कृती पण कशी असणार? कशी असणार? कारण जर मी रोज मुखाने बोलते की धन्यवाद येशू, तू मला धनवान केले आहेस, तू माझ्यासाठी दरिद्री झालास आणि तू मला धनवान केल्यास, जर मी हेच मुखाने बोलते, कबूल करते, रोज कबूल करते आणि त्याच्यावरच मनन करते की धन्यवाद प्रभू, तू त्या क्रूसावर स्वतः दरिद्री झालास आणि तूने माझी सर्व गरिबी तुझ्यावर घेतली आणि तू मला धनवान केले आहेस, तू मला धनवान केले आहेस, धनवान केले आहेस, धनवान केले आहेस. मग आता जो व्यक्ती धनवान आहे तो काय करणार? काय? जो धनवान आहे तो काय करतो? आता मी बोललं की नाही मी धनवान आहे, मनन पण कशावर करते? मी धनवान आहे, मी धनवान आहे, मी धनवान आहे. धन्यवाद प्रभू येशू. मग मी आता का बोलते प्रभूला की मी धनवान आहे? की मी धनवान होणार, की मी ऑलरेडी धनवान आहे म्हणून मी तुला धन्यवाद देते. काय करतो? धनवान होण्यासाठी मी धनवान आहे बोलते की मी ऑलरेडी धनवान आहे म्हणून मी धन्यवाद देते. समजते? मी ऑलरेडी धनवान आहे म्हणून मी धन्यवाद देते. मग आता मी धन्यवाद दिला, मग आता माझी कृती कशी पाहिजे? आणि धनवान म्हणजे काय? स्वतःला पुरवून दुसऱ्याला पुरवणे. मग धनवान व्यक्ती काय करतो? दुसऱ्याला देणार की माझ्याकडेच नाही मी काय देऊ? कृती पण केली पाहिजे की नाही? कारण जर मी बोलते आणि त्याच्यावरच मनन करते तर माझी कृती बदलणार. पण जर मी कबूलच नाही केलं तर काय होऊ शकते? काय होऊ शकते आय? मग मला कसं कबूल करायचं आहे? आपण शिकलो की धैर्याने मला बोलायचं आहे की धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे, धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झाली. आणि जसं जसं मी बोलते मला त्याच्यावरच काय करायचं आहे?
मनन करायचं आहे की प्रभूने कसे माझे आजार त्या क्रूसावर वाहिले आणि त्यानेच मला आरोग्य दिलं आहे आणि माझी कृती पण कशी होणार. धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी बरी. मग जो माणूस बरा आहे तो बसणार की उठून काम करणार. मग सर्वात पहिला बोलणं येते, मग कृती येते, बरोबर की नाही. हालेलुया. आपण परत त्या वचनामध्ये जाऊ. मत्तई 12:33. झाड चांगले झाड चांगले आणि आणि त्याचे फळ चांगले त्याचे फळ चांगले असे म्हणा, असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळावरून झाड कळते. मग आता जर मला चांगली फळं पाहिजे, मग मला कशावर मेहनत करावी लागेल. प्रभूच्या शब्दावर की नाही. रोज काय करावं लागेल. हालेलुया. मग आता समजा तुम्ही आहेत, बरोबर. तुम्हाला काय व्हायचं आहे. डॉक्टर की नाही की नर्स. नर्स. मग आता तुला काय बोलावं लागेल. एक नर्स एक डॉक्टर. मग आपण क्लिनिक उघडू. मग तुम्हाला काय बोलावं लागेल. जर कुठला विषय जड जाते, मग तुम्ही काय बोलणार की हा विषय मला जड जाते, की धन्यवाद प्रभू, तुम्हाला सत्याचा आत्मा दिला आहेस आणि तुम्हाला सर्व गोष्टी शिकवितोस, तुम्हाला सर्व गोष्टींची आठवण करून देतोस की मला हा विषय जड जाते. जर मी चुकीचं बोललं, जर तू बोलते की मला हा विषय जड जाते जड जाते जड जाते, मग तुला सोपा होणार की जड जाणार. मग त्यासाठी मला काय बोलावं लागेल. हा विषय माझा सर्वात फेवरेट आहे आणि हा मला सर्वात सोपा जाते. बोलणार की नाही बोलणार. हालेलुया. वाचा पुढे. अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील. कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. काय सांगतो येशू. डायरेक्ट बोलायचा की नाही येशू. अहो सापाच्या पिल्लांनो. बोलायचा की नाही बोलायचा. मग तो का म्हणतो. समजलं नाही वचन. परत वाच बाय. सर्वांनी तिच्या मागे बोला. अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील. कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. मग आता आपल्या अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघते की नाही. भले आता तुम्ही इकडे बसले आहात, इकडे सर्वजण आहेत म्हणून तुम्ही कंट्रोल करता की नाही करता. पण जसं आपण घरी जातो, नाहीतर जसं प्रेशर वाढते तसं लगेच आपल्या मुखातून काय निघते. जे अंतःकरणात आहे तेच निघते की नाही निघते. कारण अंतःकरणात काय भरलं आहे. भुसा असेल तर ती कुटा बोलते, तुम्ही भुसा बोलता. जर कुटा भरला असेल अंतःकरणात, मग काय निघणार बाहेर. कुटाच निघणार. आणि जर चांगलं भरलं असेल तर मुखावाटे पण कसं निघणार.
मग जर आता कुठल्याही व्यक्तीला ओळखायचं असेल तर फक्त जा त्याच्या बाजूला 10 मिनिटं बसा आणि त्याला विचारा की तू कसा आहेस आणि कसं चाललंय. मग तो जर वचनानुसार बोलत आहे तर ठीक आहे. अंतःकरणात काय भरलं आहे, काय भरलं आहे. आणि जर तो सर्व काय उलट बोलत आहे मग समजून जायचं की काय भरलं आहे, कुठं भरलं आहे. आणि जर मी याच्या बाजूला अजून थांबली तर माझ्यामध्ये पण यो काय देणार, कुठं देणार. मग मला काय करायचं आहे, जर तुम्हाला कुठं प्रिय असेल तर थांबा. काय, कारण जर तो तुम्हाला शब्द बोलते तर ते शब्द तुमच्या कानाद्वारे ऐकले जातात आणि तुमच्या हृदयात जातात की नाही जात. आणि जर मी घरी जाऊन त्याने जे काही बोललं त्याच्यावरच मनन करते तर मी त्या शब्दाला आता काय केलं, खत पाणी टाकायला. मग त्याच्या जीवनात जे बीज होतं तेच त्यांनी माझ्या जीवनात पेरलं आणि मी मनन करून त्याच्यावर स्वतःच खत पाणी. मग हळूहळू येणार की नाही येणार. मग जीवन कोणाचं बदलणार, बदलणार की तसंच राहणार. तेव्हा येशू काय म्हणतो इकडे, अहो सापाच्या, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी, बरोबर की नाही. वाचा, परत वाच. अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील, कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. आता समजा उदाहरण देते एक, की रिन्सी आहे उदाहरण, आणि तू गेलीस एका दुकानामध्ये चिकन घेण्यासाठी. नाही, तू गेली दुकानामध्ये, ते दुकान कशाचं होतं, चिकनचं दुकान होतं. तुम्ही जाता कधी, आणि ती त्या दुकानामध्ये जाते आणि त्या दुकानवाल्याला सांगते की 1 किलो टमाटर दे ना. मग आता तो दुकानवाला काय करणार, पण ती बोलते नाही मला टमाटर पाहिजे. मग तो तिला काय बोलणार, इधर चिकन मिलता है, चिकन लेना हो तो लेव, नाही तो. मग आता दुकानामध्ये काय भरलं आहे, चिकन भरलं आहे आणि ही बाहेरून काय मागते, टमाटर. मग तिला टमाटर भेटू शकतात, नाही. मग जे भरलं आहे तेच तिला भेटणार की नाही. मग जर माझ्या हृदयाच्या दुकानामध्ये भरलं आहे, सर्व वाईट भरलं आहे, समजा राग आहे, हेवा आहे, मत्सर आहे, कडवटपणा आहे, जर हेच सर्व भरलं आहे मग मुखावाटे बाहेर पण काय निघणार, काय निघणार, चांगलं निघू शकते. कारण अंदर क्या है, कुटा कचरा सगळं भरलं आहे, मग बाहेर पण काय देणार, खाचकुजली. जर हृदयात चांगलं भरलं असेल तर बाहेर पण काय निघणार. पुढे वाचा. चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. मग आता बाजूवाल्याला विचारा, भंडारात काय भरलं आहे, हिलवून विचारांनी जोडली पाहिजे त्याची. विचारलं, काय बोलला बाजूवाला, काय काय
मला आवाज वेगळा येते की तुम्ही चांगल्या गोष्टी बोलता? सर्वांच्या अंतःकरणात, सर्वांच्या अंतःकरणात भारी परिवर्तन चाललं. खरोखर चांगल्याच गोष्टी. मग काय यांना सांगून फायदा नाही होणार. देऊ सर्वजण चांगलंच बोलतात की नाही? हालेलुया. 50-50. इकडे वेगळं आणि घरी वेगळं. मग असं कार्य होणार. जर मी इकडे म्हणते की मी धनवान आहे आणि घरी जर कोण आलं, काय बोलता? सिंड्रेला आंटी गेली, ती इकडे काय बोलते? धनवान आहे आणि घरी गेल्यावर पैसे गरिबांच्या घरी, नाहीतर पैशांची कमतरता आहे. आमच्या इकडे बोलायचे की बरंच काय होतं ते नाही कडकी नाही, मारा पडते पैशांचा. हालेलुया. चांगले आहेत तुम्ही, बरोबर. मग माझे शब्द कसे निघले पाहिजे? समजा की जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा कोलगेट घेता की नाही? कोणाचं व्हाईट असते, कोणाचं रेड असते, कोणाचं ब्लू असते, बरोबर की नाही? मग जर ते व्हाईट कलरचं मी घेतलं आणि त्याला जर पुढून दाबलं कोलगेट, तर त्याच्यामधून काय निघणार? आणि जर पाठून दाबलं आणि जर मधून दाबलं, मग जेव्हा आपल्यावर प्रेशर येते तेव्हा आपल्यामधून काय निघते? वचन आहे तेच निघते की काय? घरी गेल्यावर समजते, बरोबर. घरी गेल्यावरच आपली काय असते? कारण घरी इकडे बघणारे कोण नाही आहेत. तिकडे मी जसं पाहिजे तसं वागते, पण जे मी तिकडे करते त्याचंच फळ मला भोगावं लागते. कारण जो बोएगा वोई. मग आता मला लक्ष द्यावं लागेल की मी घरी काय करते आणि इकडे. कारण जर मी इकडे बोलते सगळ्यांना जय येशू, प्रेज द लॉर्ड, सगळ्यांची गले मिळते, प्रेमाने वागते, आणि जर घरी जाऊन मी कोणावरच प्रेम करत नाही, राग करते, मग माझा काय फायदा आहे? मग ते प्रभू येशू बरोबर बोलला, अहो सापाच्या, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगले. मग जर इकडे मी ढोंग करते तर या ढोंगाचा मला काय फायदा आहे? काय फायदा आहे? कारण इकडे मग मी तो मुखवटा घालून येते आणि घरी फिर असली चेहरा. हिंदी येते थोडं थोडं मध्ये मध्ये. हालेलुया. इकडे मी ढोंग करते आणि मग जर घरी माझी असलियतला काय बोलतात, खरी ओळख कुठे आहे माझी? घरी आहे. कारण घरच्यांनाच माहित आहे ही कशी आहे. मग जर तुम्हाला वाटते की माझे घरचे यायला पाहिजे वचनामध्ये, तर ते कसे येणार? तो बोलते की तूच इकडे येऊन राग करते, मग मी तिकडे येऊन काय फायदा? कोणाला बोलतोय? तुम्हाला. बरोबर बोलते की नाही? इकडे राग शिकवला जाते, प्रेम. सलिटांती तुम्हाला बोलता, कारण पुरं त्या बोलताना आता बोलता. कारण जर मी इकडे तर तुम्ही मस्त येता प्रेमाने, म्हणजे मी इकडे काय करते? ढोंग करते प्रेमाचं. पण ह्या म्हणजे उदाहरण तुम्हाला नाही बोलत, तुम्हाला नाही बोलत, मी उदाहरण देते की जर मी इकडे ढोंग करते प्रेमाचं आणि घरी जाऊन राग करते, मग त्याचा काय फायदा होणार तुम्हाला? काय फायदा होणार? त्याच्या बदली इकडे पण नाही केलेलं. कारण जर घरची बोलतात की तू तिकडे जाऊन काय फायदा नाही, म्हणजे मी काय वापरत
नाही. बरोबर की नाही? मग जर राग येते तर मला काय करायचं आहे? प्रभू येशूने पहिला आपल्यावर प्रेम केलं म्हणून आता मला काय करायचं आहे? प्रेम करायचं आहे. कारण ऑलरेडी त्याने प्रेमाचा वर्षाव आपल्या अंतःकरणामध्ये केलेला आहे आणि तेच प्रेम आता मला बाहेर काढून इतरांना वाटायचं आहे. बरोबर की नाही? आणि जर राग येते तर मला मुखाने कबूल करायचं आहे की मी सहनशील आहे, मी परोपकारी. आणि जेव्हा तुम्ही बोलता मी सहनशील आहे, सर्वात पहिला शब्द काय आहे? मी सहनशील. मग सहनशीलचा अर्थ काय आहे? सहनशीलचा अर्थ काय आहे? सहन करणं. मग जेव्हा समोरून शब्द येते तेव्हा मला लगेच उत्तर द्यायचं आहे की थांबायचं आहे? त्या दिवशी काय बोललं, तुमचं उदाहरण दिलं की नाही ब्रदरनी, की सावियो मला बोलला की कोणतरी पोरी मला असं असं करून गेली. काय बोलला तो ब्रदरला की कोणीतरी पोरी मला असं असं करत होती. आणि ब्रदरांनी इकडे 5 जणी बसल्या होत्या त्यांना विचारलं, तर प्रत्येक जण काय बोलला की मी नाही, मी नसेन, मी नसेन. आणि विचार पण काय करू लागली, मी तर नव्हती ना. विचार करत होती की नाही? आणि जर अर्धी लगेच बोलली की नाही, लगेच बोलली की नाही की मी नसेन. जर माझा त्याच्याशी काही संबंधच नसेल तर मी तोंड उघडणार? काय करायचं आहे करू दे. मग तसं आता मी त्यांना बोलली पण या काय बोलल्या की मी राग करत म्हणजे कुठेतरी वायर ताणलेली असू शकते, पण आता मला काय करायचं आहे? ताणायला द्यायची नाही, ती रिपेअर करायची आहे. करणार की नाही करणार? हालेलुया. वाचा. चांगला माणूस चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. पुढे. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कालच शिकलो की नाही की जो माणूस व्यर्थ शब्द बोलेल त्याचा हिशेब त्याला न्यायाच्या दिवशी. म्हणजे जर मी असंच बोलते कोणाला काही पण, तर त्या प्रत्येक शब्दाचा हिशेब मला द्यावा लागेल. आपण जो शब्द बोलला, समजा तुम्ही काहीतरी बोललं, व्यर्थ शब्द बोलला आणि आपल्याला वाटते की ते असंच बोललं निघून गेलं, पण ते असंच निघून नाही गेलं, तर ते अकाउंटमध्ये नोट झालं की हिने हा शब्द बोलला आहे आणि न्यायाच्या दिवशी मला त्या शब्दाचा हिशेब द्यावा लागेल की तू का बोललास. मग आपला डेटा पण वर जातो आत्म्याबरोबर. मग आता जो व्यर्थ शब्द मी बोलला आहे त्याचा हिशेब मला द्यावा लागेल. तेव्हा आताच मला विचार करून बोलायचं आहे की मी काय बोलते. जर मी वचनाच्या विरोधात बोलते तर त्याचा प्रत्येक शब्दाचा हिशोब मला द्यावा लागेल. मग आता काय करणार? काय करणार आता? हे तुम्हाला बोलावं लागेल. हे मी कसं बोलणार? शब्द बघावा लागेल. हालेलुया. मग समजलं की नाही समजलं? मग मला आता तोंड उघडून काय करायचं आहे? कबूल करायचं आहे. अंतःकरणामध्ये विश्वास
तोंड उघडून कबूल करायचं आहे आणि रात्रंदिवस मनन करायचं आहे. मग माझी कृती पण तशीच होणार. हालेलुया. ते वचन वाचा एकदा. नाही, यहोशवा. यहोशवा 1:8. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे त्यात जे काही लिहिलं आहे त्याचे रात्रंदिवस मनन कर त्याचे रात्रंदिवस मनन कर आणि आणि काळजीपूर्वक पाल, काळजीपूर्वक पाल, म्हणजे तुझा तुझा मार्ग सुखाचा होईल सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. म्हणजे हे वचन जेव्हा मला माहीत पडलं तेव्हा सर्वात पहिला तर लिहिलं आहे मुखाने कबूल करायचं. म्हणजे ते मनातल्या मनात तर करू शकत नाही, तर मला तोंड उघडून ते बोलावं लागेल. आणि जेव्हा मी घाबरायची, जेव्हा वाटायचं की मी एकटी आहे, तेव्हा मी निर्णय घेतला, जेव्हा हे वचन मला भेटलं की मी बोलणार की धन्यवाद प्रभू येशू, तू युगाच्या समाप्तीपर्यंत माझ्या बरोबर आहेस. धन्यवाद प्रभू येशू, तू युगाच्या समाप्तीपर्यंत तुझे दिव्य दूत माझ्या भोवती आहेत. मग हे वचन मी घरी बोलायची आणि जेव्हा मी ट्युशनला जायची, जेव्हा मी कॉलेजला जायची, तेव्हा प्रत्येक वेळेला मी माझ्या डोक्यात पण काय फिरवायची की प्रभू येशू माझ्या बरोबर आहे, त्याचे दिव्य दूत माझ्या भोवती आहे. प्रभू येशू माझ्या बरोबर आहे, त्याचे दिव्य दूत माझ्या. म्हणजे मी जेव्हा रस्त्यावर जायची तेव्हा मी तोच विचार घेत जायची. जोपर्यंत मी ट्युशन पर्यंत पोचत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरच मनन करायची की धन्यवाद प्रभू येशू, तू माझ्या बरोबर आहेस. धन्यवाद प्रभू येशू, तू माझ्या बरोबर आहेस. धन्यवाद प्रभू येशू, तू माझ्या बरोबर आहेस. आणि कधी कधी माझ्या बरोबर एक मुलगी असायची, ती नसायची, मग मी बोलायचो जायचो. आणि कधी ती असायची तेव्हा पहिलाच जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा तर आम्ही गप्पा गोष्टी करत जायचो. पण जेव्हा मी वचनामध्ये आलो त्याच्यानंतर जेवढं कामापुरतीचं आहे तेवढंच तिच्याशी बोलायचो आणि ती पण जेवढं कामापुरतीचं आहे तेवढंच बोलायची. कारण मी जास्त आता बोलत नव्हती ना जगाच्या गोष्टी. आणि पहिला तर खूप केल्या जगाच्या गोष्टी, मग आता त्या करून काय फायदा नाही. जेव्हा वचन समजलं त्या करून आता काय फायदा नाही. मग मी तिला तेवढंच सांगायची की असं असं आहे. मग ते झालं, मग ती पण मला तेवढंच सांगायची की असं असं. आणि मग अख्खा रस्ता जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत कशावर मनन करायचे, धन्यवाद प्रभू येशू, तू माझ्या बरोबर आहे. आणि कुठलं पण वचन जर मला शिकायचं असेल तर एक वचन घ्यायचो आणि तेच बोलायचो की धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या झालेल्या एकाच देह अर्पणाद्वारे तू मला पवित्र केले आहेस. धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या झालेल्या एकाच देह अर्पणाद्वारे तू मला पवित्र. घरी बोलायचो मुखाने आणि जेव्हा रस्त्यावर जातो तेव्हा तर संगातीला कोणीच नसते, एकटीच असते. म्हणजे त्यावेळेला पण मी ते करू शकते की नाही. आणि पहिला तर मला एक पण वचन आठवत, म्हणजे मी विचार करायची की ब्रदरला कसं काय आठवते एवढं. म्हणजे विचार करायची की सर्व तर नसतील पण खूप काही वचनं डायरेक्ट तोंडावर पाठ आहेत. तर बरं कसं काय होत असेल असं, मला पण असं म्हणजे पाहिजे असं वाटायचं मला. तर बायबल क्लासमध्ये एकदा ब्रदरांनी शिकवलं की कसं काय करू शकतो आणि ते आम्हाला त्यांनी लिहून काढायला बोललं. आणि जसं जसं आम्ही ते लिहत होतो, वाचत होतो, तसं तसं ते आमच्या अंतःकरणामध्ये जात होतं. मग तीच ट्रिक वापरून वचनं मी काय करायला घेतली, माझ्या अंतःकरणामध्ये ठेवायचं आहे वचन, बरोबर की नाही. कारण जर ते अंतःकरणामध्ये नसेल तर लगेच मी काय जाते, विसरून जाते. जेव्हा परिस्थिती समोर दिसते, जर माझ्या अंतःकरणामध्ये वचन आहे, मी घाबरणार नाही, मी त्या परिस्थितीवर मात करणार. पण जर ते वचन माझ्या अंतःकरणामध्ये नाही आहे तर मी लगेच काय होते,
विसरते, घाबरते, की आता काय करू, आता काय करू? आणि जेव्हा परिस्थिती आपल्याला उलट दिसते, तेव्हा आपली जीभ वचन बोलायला रोखते, की आता काय करू, काय करू, काय करू? घाबरतो की नाही घाबरतो? जेव्हा सर्व उलटं दिसते, वचनाच्या विरुद्ध दिसते, तेव्हा काय होतो माणूस? अडखलतो की नाही अडखलतो? मग मला काय करायचं आहे? वचन कुठे ठेवायचं आहे? सर्वात पहिला मुखात टाकायचं आहे आणि जेव्हा मी ते ऐकतो, ते माझ्या हृदयामध्ये पेरलं जाते आणि जसं-जसं मी त्याला खत पाणी घालतो, तसं-तसं ते वाढत जाते. बरोबर की नाही? मग समजते की नाही समजते? काही प्रश्न आहेत? कोणाला काही प्रश्न आहे? काय प्रश्न आहे? मग आता काय करणार? मुखाने कबूल करणार की नाही करणार? जेव्हा परिस्थिती उलट दिसत आहे, त्यावेळेला मला चूप बसायचं नाही, तर तोंड उघडून बोलायचं आहे. कारण जेव्हा पृथ्वी बनवली, तेव्हा प्रभूला पण शब्द बोलावा लागला की नाही? शब्द बोलावा लागला की नाही? त्या ठिकाणी पवित्र आत्मा होता, तरी पण तो कार्य करत होता नाही. तो तळपत होता, की कधी मला शब्द भेटते आणि कधी मी. मग त्याचप्रमाणे आता आपल्या सर्वांमध्ये पवित्र आत्मा आहे की नाही? आहे की नाही? आहे. मग तो पण थांबला आहे. कधी आपण त्याला शब्द देतो. मग जेव्हा आपण त्याला शब्द देणार, तेव्हाच तो कार्य करू शकतो. बरोबर की नाही? मग लिहा. जरी माझ्या जीवनात कोणतीही वाईट परिस्थिती आहे, आणि ती परिस्थिती मला बदलण्याची इच्छा आहे. इच्छा आहे, परंतु बदलण्याची इच्छा आहे, परंतु जोपर्यंत मी माझा आवाज देत नाही, तोपर्यंत पवित्र आत्मा, दिव्य दूत कधीही कार्य करू शकत नाही. हालेलुया. काय प्रश्न आहे? समजलं की नाही समजलं?
मग कोण येते शेवटची प्रार्थना करायला? हो, ते तुम्हाला वाचायचं ओळ. घरी जाऊन वाचा. समजेल तुम्हाला. म्हणजे ते नेहमी काय बोलायचे, फक्त नियमच शिकवायचे की नाही परुषी. तेव्हा प्रभू येशू त्यांना डायरेक्ट बोलायचा, की तुम्ही ते शिकवता पण स्वतः त्यानुसार करत नाही. हालेलुया. अजून या मग कोणतरी शेवटची प्रार्थना करायला. या कोणतरी. सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद आबा पित्या, धन्यवाद पवित्र आत्म्या. आजच्या सुंदर दिवसाबद्दल आम्ही तुझे सर्वजण आभार मानतो. त्याचप्रमाणे आम्हाला प्रत्येकाच्या नावाने इथे तू बोलून घेतलंस आणि तुझं वचन शिकण्यासाठी आमचं मन तू तयार केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आज आपणाला अमृता सिस्टर यांच्याद्वारे आपण जी परिस्थिती आहे जगातली, त्याच्यावर मनन चिंतन किंवा न बोलता त्यापेक्षा आपण बायबलच्या वचनानुसार जी काय वचनाची जी परिस्थिती आहे ते आपण मनन करून, ते हृदयात विश्वास करून आणि मुखाने आपण प्रत्येकाने जर कबूल केलं तर आपलं नक्कीच जीवन सुखकर होईल. हे आपण अमृता सिस्टर यांच्या मार्फत शिकलो. तर ही प्रार्थना आणि ते बीज आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात बी पडलेलं आहे आणि त्याचं 100 पटीने पीक आलेलं आहे. हा आपण विश्वास करतो आणि ही प्रार्थना आबा पित्याकडे प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन, आमेन, आमेन.